चला मंडळी, तर आज मस्त गरमागरम अशी पावभाजी बनवायला घेऊयात. अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी रेसिपी आहे. सगळ्यात आधी आहे ना, ज्या ज्या भाज्या घरामध्ये असतील ना त्या छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि एका छोट्याशा कुकरमध्ये सगळ्यात आधी आहे ना मी 2 चमचे तेल घेतलं. तेल गरम झाल्यावरती बारीक कापलेला कांदा परतवून घेतला. त्याच्यामध्ये आहे ना जेवढ्या भाज्या धुवून घेतल्या होत्या ना त्या एक एक करत त्याच्यामध्ये टाकल्या आणि तेलामध्ये आहे ना थोड्याशा परतवून घेतल्या. वरतून आहे ना थोडंसं गरम पाणी टाकलं आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचे. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायचेत. भाज्या आहे ना आपल्याला छान अशा शिजवून घ्यायचेत. आता फोडणीसाठी आहे ना पुन्हा दुसऱ्या गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आहे ना 2 चमचे तेल टाकून तेल छान गरम केलं. जिऱ्याची फोडणी दिली, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, बारीक कापलेला कांदा टाकून छान परतवून घेतलं. त्यानंतर टोमॅटोची प्युरी जी बनवून घेतली होती ती सुद्धा टाकली. आता ते सगळं एकत्रित परतवून घेतल्यानंतर बारीक कापलेली शिमला मिरची मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि वरतून आहे ना थोडेसे कोरडे मसाले म्हणजे लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ असे सगळे मसाले टाकून आहे ना तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचंय. भाज्या छान शिजून झाल्यानंतर आहे ना त्या लगेचच आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय आणि त्यानंतर आहे ना ते आपल्याला मसाल्यामध्ये टाकून आहे ना सगळं छान असं एकजीव करून परतवून घ्यायचंय. बस आता तुम्हाला करायचं काहीच नाहीये. हे सगळं छान परतवून झाल्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकायचं, जेवढं तुम्हाला पातळ हवे ना त्या हिशोबाने, आणि झाकण ठेवून आहे ना 5-1 मिनिटं आपल्याला हे सगळं छान शिजवून घ्यायचंय. वरतून आहे ना कमी जास्त असल्यास चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाहीये. आता थोड्या वेळाने बघू शकता इथे मस्त गरमागरम अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाका. आता ही भाजी आहे ना आपली खाण्यासाठी तयार आहे. लगेचच आहे ना मी इथे जेवणाचं ताट तयार करायला घेतलेलंच आहे, तर या तुम्ही पण जेवायला. वरतून 1 चमचा तूप टाकलेला आहे, बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पावभाजी इथे आपली तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.